विरगाव ग्रामपंचायत पैशाचा अपहरण प्रकरण काही महिन्यापूर्वी वैजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजले होते. या प्रकरणात तत्कालीन उपसरपंच गणेश कदम यांच्यावर पैशाचा अपहार प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता व त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. याच प्रकरणाच्या अनुषंगाने आज वैजापूर टीव्हीने त्यांची प्रतिक्रिया जाणली असता त्यांनी या विषयावर भाष्य करताना सांगितले की सदरील प्रकरणामध्ये मला गोवण्यात आले होते व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला होता. मागील काही महिन्यापूर्वी आपणावर ग्रामपंचायत घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्या संदर्भात आपल्यावर गुन्हासुद्धा दाखल केला गेला होता. काय बोलल याबद्दल? मी माझ्या ग्रामपंचायतचा उपसरपंच असताना माझ्या कार्यकाळामध्ये गेल्या 65 वर्षामध्ये असे रस्ते झाले नाही. अशा प्रकारचे 4 रस्ते लोकांच्या मागणीवरून स्वखर्चातून केले आणि त्याच रस्त्यावरती माझ्या ग्रामपंचायतने बिल देखील उचललं आणि हे रस्ते करत असताना मी पूर्ण पैसे स्वतःच्या खिशातून खर्च केले आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि माझ्या लोकांच्या मागणीवरून मी ते रस्ते केले. त्या रस्ते केल्याचा परिणाम असा झाला की आमच्या ग्रामपंचायतला गेल्या 65 वर्षात शेतपानंद रस्ते लोकांना ज्या विविध समस्या होत्या त्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं त्या सगळं सॉल्व्ह झालं आणि सर्व मतदार माझ्यावर खुश होऊन माझं प्रभुत्व त्या ठिकाणी वाढत गेलं. हे विरोधकांना सहन झालं नाही आणि याच माध्यमातून त्यांनी माझ्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला हाताशी धरून खोट्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. तर या बाबतीत माझं स्पष्टीकरण असंच आहे की मी उपसरपंच असताना स्वखर्चातून रस्ते केले. तुम्ही आजही त्या बँकेचं स्टेटमेंट चेक करू शकता की जे म्हणताय का या भरत कदम उपसरपंच यांनी अपहार केला आणि ते पैसे वेगवेगळ्या खात्यांवरती वर्ग केले. परंतु या बाबतीत मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला की ते पैसे आमच्या ग्रामपंचायतने जे पुरवठादार नेमलेले होते त्या पुरवठादारांची यादी देखील ग्रामपंचायतला उपलब्ध आहे. त्यांचा ठराव देखील घेण्यात आलेला आहे आणि ग्रामपंचायतच्या खात्यावरून त्या पुरवठादारांच्या खात्यावरतीच आतापर्यंत ते पैसे वर्ग झालेले आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा अपहार केलेला नाही आणि ते पैसे संबंधित पुरवठादारांना मिळालेले आणि पोलीस तपासात देखील त्यांनी सांगितलं की भरत कदमनी या प्रकरणात आमच्या पैशाचा कुठंही अपहार केलेला नाही आहे आणि हे 4 रस्ते त्यांनी स्वखर्चातून केले आणि आम्ही जे रस्ते कामासाठी ते मटेरियल पुरवलं त्याचे पैसे आम्हाला ग्रामपंचायत खात्यातून वर्ग झालेले आहेत. त्याच्यामुळे मी अपहार करण्याचा विषयच येत नाही. परंतु आपल्यावर असे आरोप झाले की आपण बनावट स्वाक्षऱ्या करून ते पैसे उचललेले आहेत. माझ्या कागदपत्रांचा कोणीतरी ग्रामपंचायतमधूनच गैरवापर करण्यात आला. माझं राजकीय प्रभुत्व बघून मी जे प्रगती करत होतो आतापर्यंत माझ्या गावामध्ये 65 वर्षात कुठं रस्ते झाले नाही. त्याच्यामुळं माझी जनता गावातील जनता माझ्या पाठीशी होती. जर माझ्यावर आरोप झाले आणि मी जर खरोखर भ्रष्टाचार केला असता तर मी बाहेर आल्यानंतर माझी मिरवणूक गावातल्या जनतेने काढलीच नसती. ते खोटे आरोप आहे. माझं राजकीय प्रभुत्व काही लोकांना सहन न झाल्यामुळं तालुक्यातील व्यक्तीला हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करून आणि ग्रामसेवकाला दबावात घेऊन त्यांनी खोटा गुन्हा दाखल करायला सांगितले. म्हणजे याचा अर्थ असा निघतो का आपले जे विरोधक आहेत तुमचे जे विरोधक आहेत त्या लोकांनी सगळा खोटा बनाव करून तुमच्यावर गुन्हा दाखल केला. खोटा बनाव करून ग्रामसेवकावर प्रेशर आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला. तुम्ही आज बँकेचं स्टेटमेंट चेक करू शकता की त्या बँकेच्या खात्यातले पैसे जे ग्रामपंचायतनी पुरवठादार नेमलेले आहेत त्यांनाच वर्ग झालेले आणि त्यांनी पोलिसांना त्याचं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे की आम्हाला आमचे पैसे मिळालेले आहेत म्हणून. जर त्यांचे पैसे त्यांना मिळालेले त्यांच्या खात्यावर जर वर्ग झाले तर मी अपहार करू शकत नाही. मला जर अपहार जर करायचा असता तर मी माझ्या खात्यावरती पैसे वर्ग केले असते. त्यामुळे त्या प्रकरणाचा माझा कुठलाही संबंध नाही. फक्त मी माझ्या गावातले 4 रस्ते हे खर्चातून केले. गेल्या 65 वर्षात जे रस्ते बनवण्यात आले ते बी अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही ग्राउंड रिपोर्ट घ्यायला या अतिशय उत्कृष्टपणे मी रस्ते बनवले. तेच विरोधकांना सहन न झाल्यामुळे त्यांनी असा बनाव करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आपलं म्हणणं असं आहे की विरोधकांनी तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला तर आपण त्यावेळेस त्यांच्यावर का गुन्हा दाखल नाही केला जेव्हा तुमच्याकडे पुरावे होते? इथं नाही पुरावे होते परंतु त्यावेळेस बऱ्याचशा राजकीय व्यक्तींनी मी त्यांचं न ऐकल्यामुळं पोलीस प्रशासनावर देखील दबाव टाकण्यात आला आणि माझ्यावरती गुन्हा केल्यामुळं माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही गेलं.